शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो. तो अन्नधान्य पिकवतो, जगाला पोसतो, देशाला पोसतो. आणि आपली जी पिकं आहेत तळहातावर जसं फोडाला जसं जपलं जातं तसं त्या पिकाला जपतो. आणि त्याच पिकाला लहान लेकराचा आजार झाला असेल, ताप आले असेल तर उद्या दवाखान्यात नेऊ म्हणतो. पण पिकाच्या बाबतीत त्याला टायमाला त्या पिकाला जी पाहिजे ती करत असतो. आणि त्या पिकाचं जर काय नुकसान झालं तर त्याची काय अवस्था होते शेतकऱ्याची, जी मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या होत आहेत, त्याची कारणं काय आहेत. तर अशाच विषयामध्ये आपण एक अपडेट घ्यायला आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील येवती या ठिकाणी काही शेतकऱ्यांचा जो ऊस आहे ते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला ऊस आता कारखान्यात जाणार होता, पण तो ऊस जळून खाक झालेला आहे. तर त्या बाबतीत आपण त्यांचे ते अपडेट घेण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. तुमचं नाव सांगा. माझं नाव रत्नकांत श्रीमंत खांडेकर, वय 41 वर्ष. तुमचा ऊस आता किती एकर ऊस जळाला आहे? माझा 239 गट नंबर 239 मध्ये 1 हेक्टर 10 ऊस आहे. ही काय लोकांच्या गलतान कारभारामुळे माझा ऊस जळालेला आहे. ही मालमत्ता शासकीय का प्रायव्हेट, ही शासनानं मला याचं उत्तर द्यावं. नाही, आपण सध्या डीपी पसार म्हणजे ऊसाचं कारण जळण्याचं कारण जे आहे ना ते आपल्याला पाहिजे. मला तीच सांगायलो मी तुम्हाला की मालमत्ता प्रायव्हेट की शासकीय हे जर उत्तर मला शासनानं द्यावं. इथं काय लोकांच्या सांगण्याहून आमच्याच इथले गट नंबर मधले बळी खांडेकर यांनी एक व्यक्तीला दादा पवाराला फोन लावून सांगितलं की असा डीपीवर जा, तिथले लग्स बसव आणि फ्यूज टाक, पुढी ओके आहे. ती माणूस आला, इथं फ्यूज टाकले, पुढी ताराला आड्या होत्या, शॉर्ट सर्किट होत्या, टाकले, बसविलं, लाईन चालू केली, लगेच तिकडं ठिणग्या पडून ताराला आडी पडून ऊस पेटाय चालू झाला. ही सर्किट साहेब बघा, ही वर कॅमेरा, ही सर्किट 1 महिना झालं बंद आहे. शेतकऱ्याचं सध्या ऊस तुटायलेत, कुणाला सुद्धा पाण्याची गरज नाही, सगळे तोडायचे म्हणून मोटरी बंद आहेत. लाईन मेन इंजिनियर कुणी जिकडे येऊन बघायला या परिस्थितीला तयार नाही. इथं प्रायव्हेट लोकांनी, माझं स्पष्ट आरोप आहे की शासकीय मालमत्ता असताना प्रायव्हेट लोकांनी छेडछाड करणे ह्या वस्तूला, त्यामुळे माझा ऊस जळालेला आहे. लाईनमॅनने केलेलं नाही, लाईनमॅनचा संबंध नाही. गावातील आमच्या भावकीतील माणसाने बळीराम देवीदास खांडेकर यांनी एका व्यक्तीला फोन लावून असं तुला मी देतो, काय असेल ते तिथं जाऊन फ्यूज बसव टाक म्हणून दादा पवार गावातली व्यक्ती इथं पाठवून देऊन त्याला इथलं काम करायला लावून लाईनमॅन इंजिनियरच्या परस्पर इथं टाकला आणि तिकडे पुढल्या आड्या काढल्या नाहीत, आड्या तशाच राहिल्या. आणि त्या आड्या तशाच राहिल्यामुळं ठिणग्या पडल्या आणि माझा ऊस पेटला. तर ही 2 व्यक्ती माझ्या ऊसाला जबाबदार आहेत. ह्या 2 व्यक्तींनी माझी नुकसान भरपाई करून द्यावी ही माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून. MSCB जिम्मेदार आहे ना, पण ती मी सांगू शकत नाही, मला ती सरकारनं सांगावं लागेल. MSCB जबाबदार काही प्रायव्हेट, ही मालमत्ता सरकारची मला एवढं माहित आहे. इथं प्रायव्हेट व्यक्ती हात लावू शकत नाही. इथं काय फॉल्ट असेल तर लाईनमॅन इंजिनियर या लोकांनी दुरुस्त करून द्यावा लागतो. तर या ठिकाणी बघता आपण किटकॅट कसे आहेत बघा, MSCBचं कारभार आणि किटकॅट जे किटकॅट असेल फ्यूज टाकायचे कशा तार लावलेले आहेत, ते अखंड तार अशा, हा MSCBचा कारभार. आणि त्यामुळं शेतकऱ्याचं काय हाल होत आहेत, शेतकऱ्याचं कसं नुकसान होत आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्याला या मराठवाड्यामध्ये आत्महत्या करायची वेळ शेतकऱ्यावर येते. याची कोणीतरी शासनानं प्रशासनानं जबाबदारी घ्यायला पाहिजे. तर आपण काय करू, आता आडी पडलेली आणि ऊस जळायला, चला आपण पाहूया तिकडे. आज आपण धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील येवती या गावी पोचलो आहोत. आपण एक ठिकाणी बघतो की अख्ख्या गावाला लाईनमॅन कोण आहे, काम करणार कोण आहे हे माहीत नसतं. पण इथं अशी वस्तुस्थिती आहे की प्रायव्हेट माणसानं काम केल्यामुळं यांचा ऊस पेटलेला आहे. तर त्या शेतकऱ्याकडूनच आपण जाणून घेऊयात की कसा ऊस पेटला त्यांचा. सर, बळीराम देवीदास खांडेकर हे ड्युटीला असतात. त्यांनी फोनवरून तिकडं सांगितल्यामुळे गावातील दादा पवार हा 0 लाईनमॅन म्हणतात त्याला, ती नाही. त्यानं येऊन डीपीला फ्यूज टाकून डीपीला तिकडं बसवून तिकडं कुळी या लाईनमॅन कोण परमिट घेतलं म्हणतोय ती घेऊन तिकडं फ्यूज ती बसवून तिकडं ओके चालू केलं. ही बघू शकता तुम्ही, ऊसाने आड्या होत्या, 1 महिना झाला, ही सर्किट पूर्ण बंद आहे. तिकडून लाईट चालू केल्या इकडं ठिणग्या पडून पूर्ण माझा 1 हेक्टर 10 ऊस पेटलेला आहे 239 गटामधला. कुणी कुणाला फोन केला मला जरा सविस्तर सांगा. त्या काम करणाऱ्याला विचारलं तर त्याने सांगितलं की बळीराम देवीदास खांडेकर यांनी मला सांगितल्यामुळं मी येऊन काम केलं. पुढलं काय आहे ती मला माहीत नाही, मला फक्त इथलं डीपीतलं करायला सांगितलं. म्हणजे त्यांनी फक्त डीपी पर्यंत येऊन डीपी पर्यंत काम करून परत गेले आणि पुढे आड्या तशाच राहिल्यामुळं इकडे ठिणगी पडून ऊस पेटण्यात आला.
अच्छा, त्यांनी पुढे पाहिलं नाही का येऊन? पुढे येऊन त्यांनी पाहिलं त्यांचं म्हणण्यातून असं आलं की मला तिकडलं तेवढंच करायला सांगितल्यामुळं मी तिकडलं तेवढंच केलं, इकडे येऊन बघितलं नाही आणि काम झालं असं ओके. वर मेसेज गेला, वरून लाईट चालू केली की ठिणक्या पडून ऊस पेटायला चालू झाला. आणि आम्ही यांना फोन लावून विचारला असता सरांचं म्हणणं आलं की मला काय माहीत नाही तिकडलं, मी इकडे ड्युटीला आहे, असं आहे तसं आहे. कोणत्या सरांचं? नाही, आमचे शेजारी देवीदास बळी सर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सरपंचाला मी कॉल करायला लावला गावच्या की असं झालं, त्यांच्या संग चर्चा करा, विचारा. त्यांनी फोन लावला असता मला तिकडलं काय माहीतच नाही, मी मिटिंगमध्ये आहे, ड्युटीवर आहे म्हणून त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिले. बरं, तुमच्या ऊस पेटलेला कधी लक्षात आलं? ऊस पेटलेलं काय भाऊ माझे 2-3 इथंच असतात, मी बी सर्व्हिसला आहे. त्यांनी अवघा इथं इकडे कॅमेरा फिरवा 1 मिनिट, ही घरचेच आहेत सगळे. ह्यांनी विजवायचा प्रयत्न केला, तुम्हाला धावतो तरी बी विजला नाही. पाडापाडी दाबादाबी पूर्ण 2 तास प्रयत्न केला यांनी, पण तिकडं अधिकार नसताना लोकांनी येऊन झटणं, ह्याच्यामुळं माझा ऊस पेटलेला आहे. याला जी कोण असेल जिम्मेदार त्यांनी माझी नुकसान भरपाई द्यावी, बस बाकी काय म्हणणं नाही माझं. तुम्ही बघू शकता तिकडे कॅमेरा फिरवून की माझा ऊस कसा होता आणि त्याचं किती नुकसान आहे. आणि आम्ही विजवायचा प्रयत्नही केला, असं नाही की न काय करता तुम्हाला बाईट द्यायलोय. एकूण किती एकर ऊस जळाला? माझा 1 हेक्टर 10 जळालेला आहे आणि सरांचा बी तेवढाच जळालेला आहे. अच्छा, म्हणजे त्यांचं हां, त्यांच्या रानातून तारा असल्यामुळं आधी त्यांचा जळाला, कारण त्यांना पाण्याची गरज होती. लाईनमॅन इकडे येऊन बघायला तयार नव्हता. 1 महिना ही सर्किट बंद असल्यामुळं बाकीचे जे ऊस तुटायले होते कुणी काय केलं नाही. त्यांना गरज असल्यामुळं त्यांनी त्या काम करणाऱ्याला फोन केला आणि त्याने येऊन तिकडं परस्पर डीपीला झटला आणि चालू केलं की इकडं आड्यापुडी तशाच राहिल्या आणि ठिणग्या पडून माझा ऊस पेटला. आज माझा ऊस तुटायचा होता. आज एरवी 2-4 तुमच्याकडं लाखाचं नुकसान आहे. एरवी तुमच्याकडं लाईनमॅन लक्ष देत नाहीत का? आता ती जास्त त्याला माहीत सर, मला सेपरेट डीपी आहे. हां. मी सेपरेट बिल भरतो प्रायव्हेट, मला 16चा डीपी सेपरेट आहे. सेपरेट आहे. हां, आता ही ज्याचं काम आहे, ज्याची गरज आहे त्यालाच माहीत आणि लाईनमॅनला माहीत की कोण करतंय. पण आज माझ्या पाहणीचं असं आलं की प्रायव्हेट लोक डीपीला झटत होती आणि त्यांच्या झटण्यामुळं माझा ऊस जळाला. ह्याला जिम्मेदार कोण? मग आता नेमकं काय पुढे? काय असेल ती शासनाने याचा पंचनामा करावा, नुकसान भरपाई द्यावी. त्याला त्यांना वगैरे फोन केला का? केला तलाठी पंचनाम्याला सकाळी येतो म्हणलेत. सकाळी म्हटलेत का? हां, तर ठीक आहे. एकंदरीत विषय लक्षात घेता या मामांचा एक निष्काळजीपणामुळे ऊस जळालेला आहे, तरी त्यांची काय जी शासनाकडे मागणी आहे त्याला त्यांनी त्यांचा येऊन पंचनामा करून त्यांचे काय ती नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी. धन्यवाद.